नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारतामध्ये आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझर या पदाची भरती निघालेली आहे. तर ही भरती कशा प्रकारची असणार आहे, तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर ही जी भरती निघालेली आहे संपूर्ण भारतात मिळून निघालेली आहे. 250 प्लस जागा आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या पण जागा यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज भरायचा असेल, तुमच्या जिल्ह्याची जर जागा या ठिकाणी असेल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. तर बघा महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल. तर बघा मित्रांनो, ही जी भरती होणार आहे हे CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड या अंतर्गत होणार आहे. ठीक आहे, CSC चे सेंटर असतात त्यांच्यासाठी ही भरती होणार आहे. तर यामध्ये स्टेट दिलेली आहे, डिस्ट्रिक्ट दिलेली आहे आणि जागा दिलेली आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या महाराष्ट्रात बघू या ठिकाणी. तर महाराष्ट्रातील जागा बघा, अकोल्यामध्ये 2 जागा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 10 मार्च. लक्षात ठेवायचं, अकोला 2 जागा, पदाचं नाव आहे आधार सुपरवायझर किंवा आधार ऑपरेटर. भंडारा 2 जागा, धुळे 1 जागा, गडचिरोली 2, गोंदिया 1, जालना 1, मुंबई 2, मुंबई सिटी 1, नांदेड 1, पालघर 1, परभणी 1, रायगड 1, सांगली 2, सातारा 1, सिंधुदुर्ग 1, वर्धा 2, अमरावती 1, जळगाव 1, पुणे 1. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे. ठीक आहे, आणि एसीची पात्रता मागितली 12वी पास. लक्षात ठेवायचं, एसीची पात्रता मागितली किंवा 10वी पास प्लस ITI किंवा 10वी पास किंवा कुठलाही डिप्लोमा असेल तरी तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येते. ठीक आहे, तर या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी ऑनलाईनद्वारे भरू शकता. समजा बघा, तुम्ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचं. अप्लाय नाववर क्लिक केल्याबरोबर जो फॉर्म आहे अमरावतीसाठी, जे अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी आहे ते आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा. त्यामध्ये तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे फक्त 1 वर्षासाठी राहणार आहे. ठीक आहे, 1 वर्षासाठी तुमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी राहणार आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राची PDF या ठिकाणी दाखवलेली आहे. वयोमर्यादा असणार आहे 18 वर्षापासून वर. ठीक आहे, पात्रता 12वी पास किंवा 10वी पास, 2 वर्षाचा ITI. आता या ठिकाणी अप्लाय नावाची हे लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करायचं आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता. ठीक आहे, संपूर्ण माहिती आलेली आहे, हे तुम्हाला भरावं लागेल आणि आपला अर्ज याच्या माध्यमातून भरायचा. या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला अपलोड करावे लागेल. या ठिकाणी तुमचा रिझ्यूम वगैरे मागितलेला आहे, तुम्हाला आधार सुपरवायझर सर्टिफिकेट पण मागितलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरायचा असेल तर भरून घ्यायचं. ही भरती फक्त CSC सेंटरसाठी होणार आहे. 1 वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातच अर्ज भरायचा. 10 मार्च याची अंतिम तारीख आहे. तर याची लिंक जर लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला लिंक मी शेअर करून टाकेल. टेलिग्रामच्या लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.